माय माऊली नमस्कार. श्री विष्णुपुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 5वा, अध्याय 10वा. शरद ऋतूत केलेले गोवर्धन पूजा. हळूहळू पावसाळा ओसरला. शरद ऋतूची चाहूल लागली. नद्या ओढे भरून वाहू लागले. मोरांचे ओरडणे नाचणे थांबले. आकाशातून ढग निघून गेल्यामुळे ते गडद निळे स्वच्छ झाले. चिखलासहित डबके सुकून गेली. सरोवर तलाव कमळाने भरून गेले. रात्री चंद्र चांदण्या आभाळात पूर्ण तेजाने चमकू लागल्या. नद्या सरोवरातील पूर ओसरले. तलावातून हंस निर्बद्ध होऊन फिरू लागले. समुद्र जो पावसाळ्यातून खळवळला तो पुन्हा पूर्वीप्रमाणे शांत झाला. सरोवरातून निळ्या आकाशाचे प्रतिबिंब दिसू लागले. सूर्याच्या किरणातील उष्णता सुसह्य होत चालली. सर्व वातावरणात प्रसन्नता भरून राहिली. अशा प्रकारे वज्रभूमी सुखदायक बनली असताना वज्रवासी लोक मोठ्या उत्साहाने इंद्राचा उत्सव साजरा करण्याची तयारी करू लागले. त्याने त्याची धावपळ पाहून कृष्णाने मोठ्या लोकांना विचारले की हा कोणता उत्सव असतो, तो का केला जातो. तेव्हा नंदराज म्हणाला, ढगांचा आणि पावसाचा अधिपती इंद्र तोच ढगांकडून वर्षाव करतो. त्यामुळे आम्ही धान्य पेरून शेती करू शकतो. स्वतः अन्न खाऊन देवांनाही त्यांचा हविर्भाग देतो. आम्ही सर्व प्रजाजन, आमची पाळलेली जनावरे, भरपूर अन्न, मुबलक चारा पाणी या गोष्टींनी तृप्त होता. गायी तृप्त होऊन दुभत्यांचा सुकाळ होतो. ते ढगच जर नसले तर सर्वत्र दुष्काळ पडेल व लोकांची उपासमार होईल. हा फळांचा स्वामी इंद्र पृथ्वीवरचे पाणी सूर्याच्या किरणांच्याद्वारे शोषून घेतो. ढगांच्या मार्फत भूमीवर पाऊस पडतो. म्हणून आम्ही सर्वच जण कृतज्ञतेपोटी देवराज इंद्राची शरद ऋतूत पूजा करीत असतो. असे नंदाचे सांगणे ऐकून कृष्ण म्हणाला, अहो पिताजी, आपण काही शेतकरी नाही, व्यापारी नाही. आपण पशुपालक असल्यामुळे काही याच आमच्या देवता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की एकूण विद्या 4: तर्कशास्त्र, कर्मकांड, दंडनीती आणि वार्ता. यातील वार्ता हा विद्येचा संबंध शेती, व्यापार, पशुपालन सांगते. आमचे मुख्य कर्तव्य पशुपालन. ज्या व्यक्तीची जी विद्या असते तीच त्याची इष्टदेवता होय. तिचीच पूजा करणे योग्य. याच्या विरुद्ध जो वागेल त्याची यहलोकात परलोकात दोगतीच होणार. हे पा, शेतांची सीमा आहे, सीमेबाहेर अरण्य आहे, अरण्याच्या शेवटी पर्वत आहे. आमची मर्यादा तिथपर्यंतच होय. आपण तर शेतकरी किंवा व्यापारी नसून सर्वत्र स्वैर संचार करीत असतो. मग इंद्राची पूजा करण्याचे आम्हाला काही कारण नाही. आणखी एक असे सांगितले जाते की हे पर्वत इच्छाधारी असता व ते कोणतेही रूप घेऊन फिरत असता. जर त्यांना कोणी त्रास दिला तर ते सिंहाचे नाही दुसऱ्या पशुपक्ष्यांचे रूप घेऊन त्याला मारून टाकतात. याकरता आपण इंद्रपूजा न करता गोपूजा अगर पर्वतपूजा करा, तेच योग्य होय. आपले देव खरोखर तेच. इतर या वर्षीपासून आपण जी काही पूजा करून अथवा जो यज्ञ करून तो त्या पर्वत देवांसाठी करूया. कृष्णाचे म्हणणे ऐकून सगळे म्हणाले की उत्तम, हा विचार आपला आवडला. नंदाने सर्वांना सांगितले की कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे हा उत्सव साजरा करूया. मग त्याने मोठ्या उत्साहाने गिरियज्ञ केला. अनेक फळे फुले यांनी पर्वतांना पूजले. गाईगुरांना घेऊन गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातली. तेव्हा कृष्ण एक तर दुसरे दिव्य रूप घेऊन शिखरावर प्रगट झाला. त्याने सर्वांचे दर्शन दिले. नंतर सर्व गवळी समाज गुराढोरांसह परत फिरला व घरी गेला. अध्याय 11. इंद्राचे गर्भहरण. पराशर पुढे म्हणाले, आपणासाठी दरवर्षी एक केला जाणारा यज्ञ न करता तो पर्वतासाठी केला असे पाहून इंद्र अतिशय संतापला. त्याने ढगांना आज्ञा केली की त्यांनी नंदाच्या वस्तीवर मुसळधार पावसाचा अखंड वर्षाव करावा. तो स्वतः ऐरावतावर स्वार होऊन वादळे उत्पन्न करील व ढगांना पाणी पुरवेल. इंद्राच्या आदेशावरून ढगांनी पावसाचा वर्षाव सुरू केला. प्रचंड वेगाने वादळी वारा वाहू लागला. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसे. बऱ्या दिवसा मध्याग्नी अमावस्येच्या रात्रीसारखा काळोख दाटला. दिशा कळेनाशा झाल्या. विजांचा कडकडाट सतत चालला होता. अशा अखंड अस्मानी संकटामुळे ते बिचारे गवळी, त्यांचे परिवार, गुरेढोरे यांना जीव कसा वाचता येईल ते कळेना. ते सैरवैर झाले. गायींनी आपली वासरे पोटाखाली घेतली व त्या पावसाचा मारा झेलत थरथरा कापत कशाबशा उभ्या राहिल्या. सर्व वातावरणात गुरांच्या हंबरणे, गवळणींचे रडणे यांचा आवाज भरून राहिला. असे प्राणसंकट पाहून कृष्णाने अंतर्ध्यान लावून पाहिले. तेव्हा त्याला समजले की नेहमीप्रमाणे यज्ञ न झाल्यामुळे संतापलेल्या इंद्राचा हा
उद्योग होय. आता ह्या सर्वांचे रक्षण मलाच केले पाहिजे असा विचार करून तो पुढे झाला. सर्व बळ एकवटून त्याने तो प्रचंड गोवर्धन पर्वत मुळापासून उपटला आणि छत्रीसारखा एका हाताने डोक्यावर तोलून धरला. मग त्याने हसून सर्वांना पर्वताखाली बोलावले, अभय दिले. तेव्हा सर्वजण सामान सुमान घेऊन गुरांना गोळा करून पर्वताखाली जमा झाले. माथ्यावर तो महापर्वत घेतलेल्या कृष्णाकडे ते डोळे विस्फरून पाहत राहिले. श्रीकृष्ण मात्र एखाद्या पुतळ्यासारखा शांत उभा होता. सतत 7 दिवस 7 रात्रपर्यंत असा प्रकार चालू होता. तरी गोकुळवासीय गोवर्धन पर्वताखाली सुखरूप होते. अखेरीस इंद्र थकला. त्याने जलवर्षाव थांबवला. मग सर्व लोक पर्वताखालून बाहेर आले. वृंदावनात आपापल्या घरी गेले. सर्वजण गेल्याचे पाहून श्रीकृष्णाने तो पर्वत जसा होता तसा पूर्ववत केला. अध्याय 12. इंद्र कृष्णाला शरण जातो. एकंदर झालेल्या प्रकारावरून इंद्राची कृष्णाच्या अवतारित्वाविषयी खात्री पटली. मग तो ऐरावतावर बसून कृष्णाची भेट घ्यावी म्हणून गोवर्धनापाशी आला. त्यावेळी कृष्ण व त्याचे सवंगडी गुरे राखत होते. इंद्राच्या दिव्य दृष्टीला असेही दिसले की पक्षीराज गरुडाने अदृश्य रूपाने कृष्णावर छत्र धरले. ते दृश्य पाहिल्यानंतर तो ऐरावतावरून खाली उतरून कृष्णापाशी येऊन म्हणाला, हे श्रीकृष्ण देवा, मी ज्या हेतूने येथे आलो ते सांगतो. मला समजले की पृथ्वीवरील संकट निवारण्यासाठी अवतार घेतलेला तो परमात्मा होय. मला आविर्भाग न मिळाल्यामुळे संतापनाच्या भरात मी अपरिमित जलवर्षाव केला, परंतु तू गोवर्धनच उपटून गायीचे रक्षण केल्यास त्यामुळे मी आनंदित झालो. तू जो एकाच हातावर गोवर्धन तोलून धरलास त्यामुळे तुझ्या सामर्थ्यांची चुणूक मिळावी म्हणून खास तुझा सत्कार करण्यासाठी येथे आलो. कामधेनूने विनंती केल्यावरून मी उपेंद्र पदावर तुझा अभिषेक करणार. तू गायीचा स्वामी आहे म्हणून तुला गोविंद असेही म्हणता. नंतर इंद्राने ठिकठिकाणाहून तीर्थजल आणले व कृष्णाचा सर्व देवासमक्ष अभिषेक केला. मग तो म्हणाला की मी कामधेनूला दिलेले वचन आज पुरे केले, पण माझे आणखी एक मागणे होय, ते सांगतो. माझ्याच अंशाने पृथ्वीवर अर्जुन जन्मला, तरी तू कृपा करून त्याच्या पाठीशी उभा राहून त्याचे सर्वदा रक्षण कर. तो पृथ्वीवर भार उतरवण्याच्या कामात तुला सहाय्य करील, तेव्हा तू त्याला सांभाळून घेवत जा. त्यावर कृष्ण बोलला की अर्जुन हा पृथ्वीचा पुत्र असून तुझाच अंशावतार आहे, हे मला ठाऊक. मी जोपर्यंत जिवंत असेन तोपर्यंत त्याचे रक्षण करीन. इंद्रा, मी असे तोवर अर्जुन नेहमी अजिंक्य राहील आणि थोड्याच काळात कंस, अरिष्ट, केशी, कुवलयापीड व नरकासूर कुवलयापीड आदी करून दैत्य नष्ट पावणार. त्यानंतर अभूतपूर्व असे महाभारत युद्ध होईल. ते समाप्त झाले की पृथ्वीचा भार उतरला असे ओळख. आता तू निश्चितपणे परत जा. मी जोवर कृष्णाच्या पाठीशी असेन तोवर त्याला कुणीच जिंकू शकणार नाही. महाभारताच्या अखेरीस मी 5ही पांडव सुखरूपपणे कुंतीच्या हवाली करीन. तेव्हा इंद्र समाधानाने परतून गेला. अध्याय 13. कृष्णाची रासलीला. इंद्र निघून गेल्यानंतर कृष्णाचे खेळगडी जमा झाले. त्यांनी विचारले, हे प्रभो, तू एवढा प्रचंड गोवर्धन उचलून धरलास आणि आमचे जीव वाचवले. असे पाहिल्यावर आम्हाला वाटते की एका गवळ्याच्या मुलाचे हे कृत्य खास नव्हे. केवढे अचंड सामर्थ्य. तू कालिया नागाचा पाडाव केलास, धेनुक असुर मारलास, हा पर्वत हातावर तोलून धरला. सर्व कृती पाहून आम्हाला शंका वाटते की ही मानवी कृत्ये खास नसावी. आम्ही गोकुळवासी तुझ्यावर फार प्रीती करतो. तुला आमच्यापैकीच एक समजतो, पण तुझ्या चमत्कारिक कृत्यावरून तू खरोखर कोण हे आम्हाला कळत नाही. तू कोणी देव आहे की यक्ष, गंधर्व यापैकी आहे किंवा राक्षस याचा शोध घेण्याची आम्हाला काही गरज नाही. तू आमच्यातलाच एक आहे हे आमच्यासाठी पुरेसे. असे त्याचे म्हणणे ऐकून कृष्ण बराच वेळ पावे तो स्तब्ध बसून राहिला. मग तो जराशा नाराशतच सुरात बोलू लागला, मित्रांनो, जर तुमच्या मनात माझ्याविषयी जराही दुजाभाव नसेल तर माझी स्तुती का करता? तुम्ही मला तुमच्यासारखा समजा म्हणजे झाले. मी काही यक्ष, राक्षस, देव किंवा गंधर्व नाही. माझाही जन्म तुमच्यासारखा इथे गोकुळातच झाला नाही काय? मी सर्वांसमक्ष तेच रांगलो, खेळलो, खोड्या करीत मोठे झालो. मग तुम्ही मला खेळला वेगळा का समजता? मी तुमच्यातलं तुमच्यापैकीच एक. मी तुमच्याच आहे. आता आणखी तर्क करून डोक्याला त्रास देऊ नका.
असे त्याचे म्हणणे ऐकून ते मुले खेळण्याकरिता निघून गेली ती मुलं. मग कृष्णाने एक नजर एकच सर्वत्र टाकली. आकाशात चंद्र चमकत होता. रानफुलांच्या कमळाच्या सुवासाने वातावरण सुगंधित झाले होते. भुंगे फुलांवर मधाचे क्षवण करण्यासाठी फिरत होते. अशा वेळी गोपीसहित रास खेळावा असे त्याला इच्छा झाली. तेव्हा त्याने मधुर अशा सुरांच्या लकेरी घेत एक शृंगारिक पद गाण्यास सुरुवात केली. तो आवाज दूर दूरपर्यंत गेला. घरातून निघून गवळणी खेचल्यासारख्या धावत तेथे श्रीकृष्ण होता तेथे येऊन पोहोचल्या. त्यावेळी कुणी त्याला गाण्यात साथ देऊ लागल्या, कुणी डोळे मिटून टाळ्या वाजवू लागल्या, कुणी मादक स्वराने धुंद होऊन बेभानपणे नाचत सुटल्या, कुणी तर घरीच डोळे मिटून कृष्णाच्या ध्यानात निमग्न झाल्या. वृंदावनात कदंबवृक्षाखाली कृष्णाला गोपींनी चारी बाजूने घेरला. तेव्हा अचानकपणे तेथून नाहीसा झाला. कृष्ण दिसेनासा झाल्यावर त्या सगळ्याजणी वेड्या पिशा झाल्या. कृष्णाला हाका मारत मारत त्या फिरू लागल्या. एक कृष्णाची नक्कल करू लागली, दुसरीने दंड थोपटले, तिसरीने राक्षसांना आव्हान दिले. प्रत्येक गोपी कृष्णाला शोधित होत्या. त्या प्रसंगी कृष्णासाठी आतुर झाल्यामुळे त्यांना अंगावरच्या वस्त्रांची शुद्ध राहिली नाही. कृष्णाला नक्की कुणा तरी गवळणीने भुलवून नेला असणार अशी त्यांच्यापैकी प्रत्येकीची मनात शंका होती. त्या सगळ्या जणी बराच वेळ किलकिलाट करून कृष्णाला शोधून थकल्या. यमुनेच्या काठी बसून राहिल्या. त्यांच्या आठवणी काढीत त्या सगळ्या जणी बसलेल्या असताना कृष्ण दुरून येताना त्यांना दिसला. तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या शिथिल देहात जणू नवचैतन्याचा संचार झाला. त्यावेळी सर्व गोपींनी त्याला पुन्हा घेरून टाकला. प्रत्येकीलाच कृष्ण हवा होता. त्यासाठी त्यांची एकमेकीची चढाओढ लागली. कृष्ण चारी बाजूने ओढला जाऊ लागला. तेव्हा त्याने एक चमत्कार केला. जेवढ्या गवळणी होत्या तेवढे रूपे धारण करून त्याने प्रत्येकीचा हात धरला आणि मोठा गोलाकार फेर धरून तो प्रत्येकीसह क्रीडा करू लागला. त्या सर्व गोपींच्या मागे आलेल्या घरच्या माणसांना न जुमानता कृष्णासहित धुंद होऊन खेळत होत्या. कुणी त्याला आलिंगन देत होते, कुणी त्याची चुंबने घेत होती, कुणी त्याला ओढत एखाद्या वृक्षामागे नेत होत्या, तर कुणी त्याच्यासोबत नाचत होत्या. त्या नादात त्यांना काळाचे भान न राहिल्यामुळे एक एक क्षण युगासारखा वाटत होता. कृष्णसुद्धा अत्यंत तन्मय होऊन त्याच्याशी क्रीडा करीत होता. अशा प्रकारे त्या शरद पौर्णिमेला संपूर्ण रात्रभर चालला होता. रात्रभर क्रीडा करून जेव्हा सर्व गोपी थकून गेल्या तेव्हा त्या तेथेच गवतावर आडव्या झाल्या. मग हळूहळू एक एक गोपी उठली, वस्त्रे सावरून घरी निघून गेली. यमुनेच्या काठावर पुनश्च शांतता पसरली. अध्याय 14. वृषभसुरांचा वध. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी श्रीकृष्ण रासक्रीडा करीत होता. तेव्हा अरिष्ट नावाचा एक राक्षस बैलाचे रूप घेऊन गोकुळात आला. टोकदार शिंग, काळा रंग, वटारलेले डोळे असा उग्र दिसणारा तो खुरांनी जमीन उकरीत धावत होता. दात विचकटत शेपटी उंच उगारून तो धिप्पाड बैल पाहता सर्व भिवून पळाले. गायी दावे तोडून चारी बाजूंना उधळल्या. त्यांचा असा धुमाकूळ चालला असताना सर्व गवळणी वगैरे कृष्णाला हाका मारू लागले. कृष्णाने लगेच टाळ्या वाजवून ओरडून त्या बैलाचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा तो वृषभासूर शिंगे उगारून कृष्णाच्या रोखाने वेगाने धावू लागला. सर्व गोकुळवासी श्वास रोखून व जीव मुठीत घेऊन पाहू लागले, परंतु कृष्ण मात्र हसत उभा होता. तो बैल जवळ येता क्षणी कृष्णाने चपळाई करून त्याची दोन्ही शिंगे घट्ट पकडली. त्याच्या कुशीत एक सनसनीत लात हाणली. तेवढ्यानेच तो अर्धमेला झाला. कृष्णाने त्याची शिंगे न मोठा सोडता त्याची मान ओल्या कपड्याचा पिळा जसा पिळतात तशी पिळवटून काढली. त्याचे एक शिंग मुळापासून उपटून काढून ते हाती धरून कृष्ण त्याला झोडपीत सुटला. शेवटी तो मार असह्य होऊन तो रक्त ओकत मरून पडला. मग सर्व नागरिक कृष्णाभोवती गोळा झाले. या ठिकाणी अध्याय संपला. पुढच्या अध्यायात पुढील कथा बघूया.
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथम्